ज्यावेळी महाराजांचा आरमार कल्याणचा विषय निघलेला आपल्याला मगाशी दुर्गाडी, त्या ठिकाणी 25 होड्यांचा आरमार महाराजांनी मानला. पहिला आरमार. तेच इंग्रज म्हणतात की हे सरपटणाऱ्या होड्या ते आमचं काय वाकडं करतील, आमची एक फ्रिगेड असेल तर सगळं उडून. पण थोड्या दिवसात हीच फ्रिगेड उडवून टाकली मराठ्यांनी. म्हणजे दुसऱ्यांनी काय बोलले ह्याचं घेणं देणं नाही मला, पण मग पुढं जाऊन किती मोठा होणार आहे हे महत्वाचं आहे. आयुष्यात छोटी सुरुवात करा, शेवट मोठा असला पाहिजे. जॅक स्पॅरोचा पिक्चर पाहिलाय? त्याच्यात एक मराठी कॅरेक्टर आहे. कोण आहे तो? कान्होजी आंग्रे. मराठा व्यक्ती आहे, सगळ्यांना माहिती आहे, जगाला माहिती आहे कोणतरी मराठा व्यक्ती आहे. मग ही दहशत होती. जे पोर्तुगीज सुरुवातीला आमच्या 25 होड्यांचा आरमार आतमध्ये उतरून द्यायला परमिशन देत नव्हते, त्याच पोर्तुगीजांना गोव्यावरनी सुरतेपर्यंत जाण्यासाठी एका जहाजासाठी आपण $200 घेतलेले, $200 घेतलेले. हा बदल घडवला ना. जे आम्हाला आधी उतरायला परमिशन देतं, आता तुम्ही आमच्या हसारात देतून जाता, आम्हाला पैसे द्यायचे, नाही तर आम्ही उडवतो. ते तयारी हीच आपली. महाराजांनी स्वतः नेतृत्व केलेली मोहीम, आरमारी मोहीम बसरूर, माहिती आहे किती लोकांना? महाराज स्वतः आरमारात बसलेत आणि लढण्यासाठी गेलेत गोव्याच्या खाली आरमारातून, आणि तिथं जाऊन युद्ध केलेले आणि तिथून माघारी आलेत महाराज. हे महाराज आहेत. त्याच्यामुळे शिकवण महाराजांची घ्या, महाराजांशिवाय दुसरं कोणीही नाहीये. कोणाकोणाला माहिती आहे शिवाजी महाराजांच्या अस्थी आजपर्यंत शिल्लक आहेत? कुठे आहेत? पुण्यात आहेत. अजून कोल्हापूर. मी सांगितलं म्हणून कोल्हापूर लगेच आठवलं का तुला? काल सांगितलं म्हणून. अजून एका ठिकाणी आहेत. तर महाराजांच्या अस्थी का ठेवल्या असतील? अजून महाराजांच्या काही इच्छा आजही अपूर्ण आहेत. त्यातली सर्वात महत्वाची इच्छा म्हणजे आज आपण फक्त पिढ्याने पिढ्या सांगत आलोय की महाराजांची शेवटची इच्छा आहे काशीचा विश्वेश्वर सोडवा. आज तो अपूर्ण आहे. मग त्याचमुळं तर त्या अस्थी नसतील ना ठेवल्या. आपल्याकडं इच्छा पूर्ण होईपर्यंत दशक्रिया विधी करणं मान्य नाहीये, म्हणजे पाण्यामध्ये अस्थि विसर्जित करणे मान्य नाही. मग त्याच्याच मुळे त्या ठेवले असतील. महाराज ज्यावेळेस आग्र्यावरनी आलेत ना, त्याच्यानंतर कम्प्लीट 1 वर्षानंतर काशी विश्वेश्वर फुटला. एखाद्या वेळी तोच तर राग नसेल ना ओढला काशी विश्वेश्वरावरती. आणि त्याच्यानंतर राज्याभिषेकाच्या वेळी गागा भट्ट आले, तर त्यांनी एक मनातून इच्छा पण व्यक्त केली असेल की महाराज काशी विश्वेश्वराचं बघा. आणि ती मनात खंत शेवटची माणसाने बोलून दाखवली असेल की कितीही काय करा, काशीचा विश्वेश्वर सोडा, सप्तगंगा मुक्त करा. का सांगतात महाराज? आणि काय सांगतात? अरे इच्छा तरी काय त्या व्यक्तींची की हे करा ते करा? नाही, देव धर्म देश हे सोडवा. ह्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे आपल्याला. किती जेवढं सांगावं तेवढं या व्यक्तिगत कमी आणि कमी पडतात. छोटी छोटी प्रकरणं आहेत. अशा छोट्या प्रकरणामध्ये महाराज दिसतात ना, काय बोलायला नको. आपण चालताना आयुष्यात चालायचं असेल, कुणाच्या पायावरती चालायचं असेल, एकमेव व्यक्ती शिवाजी महाराज. नीतीला धरून चाला, राजकारण खेळा, आपल्या विरोधात जाईल त्याला संपवा आणि सत्याची बाजू धरा. महाराजांनी मिर्झा राजेंपुढं जो माघार घेतले ना, महाराजांचे विचार होते की पुढे जाऊन मराठा आणि राजपूत एकत्र झाले ना, दिल्ली अशी पालती घालू आम्ही. पण काय म्हणतात ना, राजपूतांनी जे मांडलिकत्व पत्करलं ते आयुष्यभर त्यांनी सोडलं नाही. आपण जयपूरला जातो, अजमेरला जातो. अरे अजमेरला किती जण गेलेत त्या धडग्यावरती? कोण गेले? मी गेलोय पाया पडा नाही, पण गेलोय. पण सगळ्यात महत्वाचं, जर तिथे गेला तर तिथं अहिल्यादेवी होळकरांनी का नाही एक पंचलिंगी शिवलिंग स्थापन केलेले त्या अजमेर गावात. तिथे जाऊन दर्शन घ्या. अहिल्याबाईंचं कार्य किती मोठं आहे. ज्यावेळी शाहू महाराजांना सोडवायचं होतं औरंगजेबाच्या तावडीतून, आपल्या मुसद्यांनी काय केलं, म्हणजे आपल्या लोकांनी काय केलं की सगळीकडे आरोळी उठवली की औरंगजेब तर मेलाय, त्याचा आता कोण खानदानी वंशज शिल्लक नाहीये. पण मराठ्यांनी का नाही, औरंगजेब आला होता ना त्यावेळी त्याचा नातूला एकदा कैद केलेला आहे आणि तो आता आम्ही येऊन दिल्लीच्या गादीवरती बसवणार आहे. आणि तो नातू कधीच मेलता. मग इथून वाजत गाजत हत्तीवरनी त्याला दिल्लीपर्यंत नेलेलं आहे. कोण आतमध्ये बसलेला कोणालाही माहित नाही, पण होता. आणि तिथं जाऊन मग आपल्या लोकांना राहिलेल्या सगळ्या सोडवलं. नीती कोणाची आहे? शिवाजी महाराजांची. पुढे आपल्या पिढ्यांनी चालवलीच ना.
ज्यावेळी आग्रा प्रकरण झालं, राजपुतांना दाखवलं की मराठे कोण आहेत, काय आहेत शिवाजी महाराजांनी, तिथून शिवाजी महाराजांना एक व्यक्ती भेटायला आला नंतरच्या काळात. तो येतो आणि शिवाजी महाराजांना सांगतो मला तुमच्या सैन्यात सामील व्हायचं आहे. तो व्यक्ती कोण माहित आहे? छत्रसाल बुंदेला. महाराज म्हणतात मी नाही तुला माझ्या सैन्यात घेणार, तू जायचं आणि तुझ्यात राज्य निर्माण करायचं, ज्यावेळेस मदत लागेल तिथं मराठा उभा असेल. अरे 2 पिढ्यांनंतर बाजीराव तो शब्द फेडायला गेलाय. तिथं शब्द दिलाय कोणी? शिवाजी महाराजांनी दिलाय ना आमच्या बापानी, तो आम्ही पूर्ण करणार. मग असंच आपण म्हणायचं की थोरले स्वामी संकल्पिस ते सामा सागत्य. हे राज्य आहे ते हिंदूंचं आहे आणि हे निर्माण करणारे आणि स्वप्न दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज. आता एवढं सर्व केलं पण छत्रपती शिवाजी महाराज एवढ्याच खोलीत राहिले 24 वर्ष. किती काय करायला पाहिजे होतं त्यांनी? केवढा मोठा वाडा बांधायला पाहिजे होता. आपला मुलगा IT कंपनीत कामाला लागतो, 2 लाखाचं पॅकेज घेतो आणि तो नेक्स्ट मंथमध्येच लगेच जाऊन एखादा फ्लॅट बुक करतो. 3 BHK. पण शिवाजी महाराजांनी काय केलं की नाही, माझ्या सुख सुविधा महत्वाच्या नाहीत, माझ्या रयतेसाठी काय करायचे ते महत्वाचं आहे. महाराजांनी कर्जाऊ पैसे दिले, कर्जाऊ दिल्या, फ्रीमध्ये कोणाला नाही दिलं. महाराज शेतकऱ्यांना सांगतात की बैलजोडी पाहिजे, बैलजोडी घेऊन जा, देतो मी. का तर एखाद्याला फुकट घ्यायची सवय लागली ना, तो फुकटच घेत राहतो. तुला जर गरज आहे नांगर पाहिजे, नांगर देतो, काही हरकत नाही. पण जी जमीन कोरड्यास पडली ती ओलीता खाली आण, त्यातून महसूल येईल, निर्माण होईल. आणि हे आपल्याकडं अनाजी पंथाला सगळे शिवे देतात, देतात. नंतरच्या काळात संभाजी महाराजांच्या काळात तो होता, पण त्याच्या आधी शिवाजी महाराजांच्या काळात ची मोजणी पद्धत, महसूल पद्धत जर कोणी जम बसवला तर तो अनाजी पंथ आहे. कोकण प्रांत म्हणजे सिंधुदुर्ग आणि कोपळ कर्नाटक प्रांत स्वराज्यात आणणारा व्यक्ती पण तोच आहे. पण नंतरच्या काळात तो स्वराज्य विरुद्ध गेला, संपवला संभाजी महाराजांनी. जिथं चूक तिथं चूक. हेच मराठ्यांचं राज्य चालत राहिलं पुढेपर्यंत. जसं कालच सांगितलं, सातार ही कुठली राजधानी आहे? हिंदू राष्ट्राची, हिंदुस्थानाची. कारण ज्यावेळी दिल्लीवरती मराठे पोचले त्यावेळी तिथं बादशाह कोणाला बसवायचा हे ठरवलं कोणी? शाहूंनी. त्याला पगार किती द्यायचा ठरवलं कोणी? मग राजधानी कुठं आली? म्हणजे हिंदुस्थानाला दुसरी राजधानी एकमेव मिळेल ती म्हणजे सातारा. सातारा एवढ्यासाठी राजधानी दिल्ली नव्हती, शेवटची राजधानी सातारा होती. 18 वर्ष दिल्लीच्या तख्तावरती भगवा फडकत होता. 18 वर्ष. श्रीलंकेतील जाफनापट्टणम पासून वरच्या खैबर खिंडीपर्यंत हे राज्य आहे ते हिंदूंचं आहे आणि हे निर्माण करणारे आणि स्वप्न दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज. अजून एक म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसेल, आपल्याकडे प्रिंटिंग प्रेसचा शोध कधी लागला? तर पहिला उल्लेख आपल्याला राज्याभिषेकानंतरच्या 2 वर्षानंतरचा सापडतो. याच्यामध्ये लिहिता मंडप ह्या नावाचा एक उल्लेख सापडतो, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी लंडनवरनी मागून घेतला. आणि त्याच्या उल्लेखाबाबतीत महाराजांची इच्छा होती की ते वारंवार इंग्रजांना एक मदत मागायचे की जे डाय आहेत ना ते इंग्लिशमध्ये टाईप व्हायचे ना, ते त्यांना देवनागरीत करायचे होते आणि ते इंग्रज द्यायला तयार नव्हते. म्हणून त्यांनी भिवजी बोरा नावाच्या व्यक्तीला ते विकून टाकलं. कारण जो फायदा होत नाही, म्हणजे ज्याच्यासाठी आणले त्याचं उद्देश साधत नाही, म्हणून महाराजांनी तो मग विकून टाकला. पण आधुनिकता तिथं आणली ना महाराजांनी की नाही, थांबायचं नाही, काही ना काही येते ते आधुनिक वापरायचं आपल्याला. मग ह्या गोष्टी केलेल्या आहेत. रायगडला गेला, कुशावर्त तलावाच्या बाजूलाच एक खोली आहे आणि खोलीमध्ये असे बाथटब सारखं आहे, वरच्या साईडला 3 छज्जे आहेत. ते काय आहे? त्यावेळेचं पर्जन्यमापक यंत्र आहे, रेन गेज. पाहिलेलं आहे, रायगडावरती गेलेलं आहे. मग ह्या गोष्टी आधुनिक आहेत आपल्याकडे. कोणतीही गोष्ट कमतरता नाहीये, सगळं करायचं आहे. मग महाराजांनी राजगड ही दिशा न निवडता उत्तरेकडे गेले, कारण महाराजांना माहित आहे औरंगजेब शोधाशोध कोणीकडे करणार आहे? दक्षिणेकडे, राजगडच्या बाजूने. मग आपण एक काम करूया, तिकडे जायचंच नाही, थोडंसं बाहेरनं फिरून येऊ, परत जाऊन आपल्याला हे घ्यायचंच आहे ना, रेकी करायला. मग महाराज तिथून जातात मथुरेला. मथुरेला का नाही, मथुरेला त्यांचा मुक्काम होतो सध्याच्या गणेश टीला या ठिकाणी. आणि गणेश टीलाची ज्यावेळेस पूर्णपणे माहिती घेतली
तर तो एरिया सध्याची रामदासकी मंडी म्हणून ठिकाण आहे. मग एखाद्या वेळी त्या परिसरामध्ये रामदास स्वामींचा मठ असावा, त्याच्यावरनी नावं पडलेली. जे आपण म्हणतो की रामदास स्वामी कुठे दिसतात, तर अशा गोष्टीतनं छोट्या मोठ्या दिसतात आपल्याला, पण त्याही वगळून आपल्याला चालत नाही. मग तिथून महाराज जातात काशी विश्वेश्वराला. काशीवरनी गया प्रयागराज करत महाराज पुन्हा भाग्यनगर करत पुन्हा महाराष्ट्रात येतात. जसं सांगितलं की किल्ले हे नंतरनी मराठ्यांचं इन्कमचा सोर्स तयार झाले. तर किल्ला सोडताना म्हणजे किल्ल्याला वेढा पडलेला आहे, आणि वेढा पडल्याच्या नंतरनी इन्कम सोर्स कसा निर्माण करायचा हे मराठ्यांनी सांगितलं. तर वेढा पडल्याच्या नंतरून आपण किल्ला जोपर्यंत आहे, रसद आहे, तोपर्यंत लढवायचा, खूप लढवायचा. ज्यावेळी वाटेल रसद संपली, आता मरण एवढं सटक आहे, मग काय करायचं, आपल्याकडचा वकील खाली पाठवायचा आणि त्यांना सांगायचं किती पैसे देता, मी किल्ला तुम्हाला देतो. सपोज मी यांच्याकडे गेलो, यांना म्हटलं किती पैसे, ते म्हटले 50,000 देतो. ठीक आहे, आम्ही सोडतो किल्ला. 50,000 घेतले, आम्ही किल्ला देऊ दुसऱ्या दिवशी सोडून. पण जाताना काय करायचं, आपले चोरवाटा मोकळ्या करायचा. आता किल्ला मी 1.5 वर्ष लढवलाय, म्हणजे किल्ला पडलेला आहे, रसद संपलेली आहे, बरोबर, मी तर निघून गेलेलो आहे. पण यांनी काय केलं की दुसरा किल्लेदार नेमला, यांना पाठवलं, हा किल्ल्यावरती आला, किल्ल्यावरची रसद परत भरून घेतली त्याच्या पैशाने, जे पडलेली वस्तू होती ती बांधून घेतली, बरोबर. पण हा निघून गेलाय, किल्लेदार गडावरती आहे. पण एक विषय की मला माहिती आहे ना चोरवाट कुठे आहे, आणि चोरवाट आणि काळ रात्र मराठ्यांची सोबती. एका रात्रीत किल्ल्यावरती आहे ना, किल्लेदाराला पकडणं, रसद दुसऱ्यांदा मिळाली, आपल्याला 2 इन्कम मिळाले, किल्ला आपला आहे तसा पुन्हा झाला. खर्च कोणी केला, रसद कोणी भरली, आणि पैसे कोणी दिले, आपण काय केलं, तुम्हाला दिला. मग हे इन्कम सोर्स. आणि ह्याच्याच मुळे म्हणतात की सगळ्यात जास्त औरंगजेब मेल्याचं दुःख कोणाला झालं तर ते महाराजांना. पण महाराजांनी नीती आधीच आखलेली की मला आग्र्यात जाऊन काय करायचं. महाराजांनी आग्र्यात ज्यावेळेस प्रवेश करतात दुसऱ्या दिवशी, म्हणजे औरंगजेबाच्या वाढदिवसा दिवशी, त्यावेळी महाराज अशा ठिकाणी प्रवेश करतात ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त वर्दळ आहे लोकांची, आणि त्या ठिकाणी महाराज 3 हत्ती घेऊन चालतात. का, तर जगाला दाखवायचंय येते कोण आहे, शिवाजी महाराज, शिवाजीराजे. सगळ्यांना माहिती आहे ना, कोणीतरी शिवाजी राजा आहे आणि तो येणार आहे, आणि तो दिसला पाहिजे सगळ्यांना, म्हणून ते. आणि त्या हत्तीवरती काय, फक्त एकावरती निशाण, भगवा निशाण फक्त, बाकीचे 2 हत्ती पुढे चालणार. त्याच्या पाठीमागे शिवाजी महाराजांची पालखी चांदीची, त्याला सोन्याचे खूर, म्हणजे पाय सोन्याचे, असं ते लवाजमा घेऊन 750-800 लोकांची ती परेड तिथून निघते. महाराज ज्यावेळेस तिथं प्रवेश करतात त्यावेळी त्यांना कोणत्या रांगेत उभं केलेले हे सगळं प्रकरण सर्वांना माहिती आहे. पण ज्यावेळी महाराज औरंगजेबाशी बोलतात त्यावेळी ते कोणत्या भाषेत बोलतात, राजस्थानीत. ते काय म्हणतात, तू देखा तेरा बाप देखा तेरी पातशाहत देखी ऐसी खिल्लत है हम रोज पाटते हमारे दरबार में. औरंगजेब असा व्यक्ती आहे ज्याने स्वतःच्या भावाला सोडलं नाही, बापाला तर सोडलंच नाही, त्यांनी कुणालाच सोडलं नाही. आणि त्या व्यक्तीच्या दरबारात जाऊन औरंगजेबाकडे बघून बोलण्याची फक्त एकमेव हिंमत करणारी व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज. महाराज राजस्थानीत का बोलले, कारण जर आपण मराठीत बोललो तर फक्त मराठी लोकांना समजेल, पण सगळ्यांना समजायला पाहिजे कोणीतरी आहे जो औरंगजेबाच्या समोर ललकारी देऊ शकतो, आणि ती योग्य भाषेत दिली पाहिजे, म्हणून महाराज तिथं मुद्दाम राजस्थानी बोलतात. आता काही लोकांचं मत आहे की पेठाऱ्यातनं पळाले, काही बोलतात की पेठारे खांद्यावरती घेऊन पळाले. म्हणजे ह्याच्या बाबतीत इतिहास कुठेही स्पष्टपणे उल्लेख करत नाही. त्यातील एकच जो फौलाद खान होता, ज्याची कडला पहरेदारी होते, तो सांगतो, शिवाजी तो मेरे आगे खडा था, अचानक से गायब हो गया. माझ्यासमोर होता, तो कुठे गेला मला काहीच माहित नाही, पण तो माझ्यासमोर होता. आणि आधीच आपल्या लोकांनी नेहमीप्रमाणे आरोळे उठवले, शिवाजी गायब हो जात आहे. हे उपयोगाला कधी यायचं, मग ह्या दृष्टीने कमी वर्षाचा म्हणजे एक 17-18 वर्षाचं पोरग, 17-18 म्हणजे कितीतलं, 10वी 11वीतलं, आजाने कर्तृत्व केलं, म्हणजे कान्होजी नाईक जयदेंनी कर्तृत्व केलं, बापाने म्हणजे सर्जेराव जयदेंनी कर्तृत्व केलं. आता मला पण कर्तृत्व गाजवायचंय, महाराजांची शब्बासकी मिळवायची, म्हणून तेही सैन्यात सामील झालं. 17-18 वर्षाचं पोर आहे. आणि ते सैन्यात सामील झाल्याच्या नंतर महाराजांची त्यावेळेस मोहीम निघलेली दक्षिण दिग्विजयाची, आणि महाराजांचा जो मार्ग होता तो बाहेरून होता, म्हणजे बीड मार्गे केज वगैरे ते म्हणतात, त्या मार्गे महाराज गेले असं सांगतात. पण त्याच वेळी काही कर्नाटक प्रांतामधून काही लोक
शिवाजी महाराजांकडे मदतीसाठी आले होते. आणि ते सांगतात की तिथं जे मुसलमान 2 सरदार आहेत ते हिंदूंना त्रास देतात, लोकांना त्रास देतात, आम्हाला त्यांच्यापासून वाचवा. पण शिवाजी महाराजांनी नुकती दक्षिण दिग्विजय मोहीम ऐकलेली, म्हणून महाराज सांगतात की आम्ही काहीतरी करू, दक्षिण दिग्विजय माघारी येताना. पण महाराज काय करतात, ज्यावेळेस निघतात रायगडावरनी त्यावेळी ते सैन्याची विभागणी करतात. शिवाजी राजा या मार्गे जातो आणि दुसरे असतात हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर बेळगाव मार्गे ते पुढे जातात. आणि ज्या ठिकाणी अन्याय होत असतो त्या ठिकाणी हंबीरराव जाऊन छापा टाकतात. आणि त्याच्यामध्ये नेतृत्व करणारा हा कान्होजी नाईक जेधेंचा नातू म्हणजे नागोजी जेधे ह्या लढाईत उतरतो. आणि लढाईत उतरता जे मियाना बंधू असतात, जे मुसलमान सरदार असतात, त्यातला एक जण पळून जाऊ लागतो आणि हा त्याचा पाठलाग करतो. त्याच वेळी एक बाण येतो, त्याच्या मस्तकी लागतो आणि कंठापासून बाहेर येतो. मस्तकी बाण लागून कंठापासून बाहेर आला असं स्पष्टपणे उल्लेख आहे. आता तो 18 वर्षाचा मुलगा शिवाजी महाराजांसाठी तो तिथं मरण आला. आता फक्त शिवाजी महाराजांसाठीच नाही तर तो आला कोणासाठी की रयतेसाठी. नाव कोणाचं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य तिथं जाऊन वाचवलं कोणाला, कर्नाटकातल्या कानडी जनतेला. पण आपल्याला फक्त मराठीसाठीच आपण शिवाजी महाराज मर्यादित ठेवले. आज आपल्याकडे लय वाद असतात, म्हणजे जातीपातीचे तर आहेत, त्याच्यानंतर भाषेचे पण वाद आहेत. पण कर्नाटकचा कोपळ म्हणजे हंपीपासून जवळच असणाऱ्या 30 किलोमीटरवरती ते युद्ध घडलेले आहे आणि तिथल्या कर्नाटकी जनतेला वाचवण्यासाठी मराठी इथून गेले तिथे लढायला.